नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मेदिनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता 10वी संपूर्ण व संयुक्त संस्कृत या पुस्तकातली पहिली प्रार्थना आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे। बघा पहिली प्रार्थना ही जी आहे ना मुलांना, तुम्हाला ही केवलम कंठस्थी करण्यार्थ म्हणजे फक्त पाठांतरासाठी आहे। ह्या प्रार्थनेवर तुम्हाला परीक्षेमध्ये काही प्रश्न वगैरे विचारले जाणार नाही आहेत, तरी पण आपले जे प्राथमिक श्लोक आहेत ते तुम्हाला माहिती व्हावेत आणि त्याच्या पाठीमागं खूप मोठा अर्थही आहे, म्हणून ही प्रार्थना इथे तुम्हाला दिलेली आहे। बघा यातील श्लोक केवळ पाठांतरासाठी असले तरी अर्थ समजला तर श्लोक पाठ करणे सोपे जाते। त्या दृष्टीने शब्दार्थ भाषांतर इथं तुम्हाला दिलेलं आहे। सकाळी जाग आल्यावर आपल्या स्वतःच्या हाताचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी, कारण या दोन हातांनीच आपण पैसे वगैरे कमवतो, त्याच्यामुळं ह्या दोन हाताला खूप महत्त्व आहे। या दोन हातांनीच आपण काम करतो आणि आपला अर्थ साधतो म्हणून। किंवा कोणाला पाय लागला की त्याला नमस्कार करण्याची सहजच आपल्या पद्धत आहे। मग ज्या पृथ्वीला आपण माता म्हणतो तिच्यावर आपण रोज लाखो लोक एवढे पाय देऊन चालतो, मग तिची क्षमा मागायला आपल्याला काय हरकत आहे? म्हणून पादस्पर्श क्षमस्वमे ह्या अर्थाचा श्लोक तुम्हाला इथं दिलेला आहे। स्नानानंतर सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी सूर्यनारायणाचे ध्यान वर्णन करणारा सुंदर श्लोक म्हणण्याची पद्धत रूढ आहे। सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे। त्याच्यानंतर जेवायला प्रारंभ करताना देशसेवा करण्यासाठी व या अन्नाने शरीर बलशाली व्हावं अशी इच्छा करणारा एक खूप सुंदर श्लोक तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे। किंवा ज्ञानाचं प्रतीक असलेली जी दीपज्योती आहे, आपण संध्याकाळी देवापुढे दररोज दिवा लावतो, तर ह्या दीपज्योतीला संध्याकाळी वंदन करणारा श्लोक म्हणताना मन उन्नत होईल। शेवटचा श्लोक जो आहे तो ईशाव्यासोपनिषदातला आणि समजायला काहीसा कठीण आहे, पण पाठांतरानेच म्हणत राहिला तर पुढे कधीतरी त्याचा अर्थ उलगडेल अशी आशा करूया। हे सगळं तुम्हाला प्रस्तावनेमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये काय दिलेलं आहे हे सांगण्यासाठी प्रस्तावना इथे तुम्हाला दिलेली आहे। आता बघा तर पहिला श्लोक करदर्शनम। आपण सकाळी उठल्यावर आपल्या स्वतःच्या हाताकडे बघून दररोज न चुकता अंथरुणातून उठल्या हा श्लोक म्हणायचा असतो, की ज्याने खरंच आपला दिवस खूप चांगला जातो आणि या दोन हातांनी काम करण्याची आपल्याला भरपूर शक्ती मिळते। म्हणून श्लोक असा आहे बघा, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम। आपल्या स्वतःच्या तळहाताचं दररोज सकाळी न चुकता दर्शन घ्यायचं असतं। ह्याचं भाषांतर असं आहे मुलांनो, तळहाताच्या टोकावर लक्ष्मी वास करते, हाताच्या मध्यभागी सरस्वती वास करते, तळहाताच्या मुळाशी म्हणजे मनगटावर श्रीकृष्ण परमात्मा राहतो। म्हणून सकाळी जाग आल्यावर प्रथम हाताचे दर्शन घ्यावे। ह्या दोन हातांनी काम करण्याची मला भरपूर शक्ती दे, बुद्धी दे, असं ह्या श्लोकाचा पाठीमागचा अर्थ आहे। आता दुसरा श्लोक आहे क्षमा प्रार्थना। बघा समुद्र वसने देवी पर्वतावली भूषिते विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्वमे। याचा अर्थ असा आहे, समुद्ररूपी वस्त्र नेसलेल्या पर्वताच्या रांगांनी सुशोभित झालेल्या विष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वीदेवी, तुला माझा नमस्कार असो। माझ्या पावलांचा तुला स्पर्श झाल्याबद्दल मला क्षमा कर। तिसरा जो श्लोक आहे तो आहे सूर्यनमस्कारावर। ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्ट केयूरवान मकरकुंडलवान किरीटिहारी हिरण्मय वपुधृत शंखचक्र। फोड करून मी आता तुम्हाला वाचून दाखवलेला आहे, तो शब्द एकत्रच म्हणायचा आहे। याचा भाषांतर असं आहे, सूर्यबिंबाच्या मध्यभागी कमळाच्या आसनावर बसलेल्या सोन्यासारखे तेजस्वी शरीर असलेल्या मुकुट हार बाहुभूषणे आणि मकर कुंडले घातलेल्या शंख व चक्र धारण केलेल्या
नारायणाचे नेहमी आपण ध्यान करावे. जो चौथा मंत्र आहे तो भोजन मंत्र आहे. बघा हा, शततम शनकाले मातृभूमीं स्मरेयं, जय जय जननी त्वं मुक्तकंठं वदेयं, हितद सुखदम अन्नं प्रत्यहं भक्षयेयं, भवतु बलसमृद्धं राष्ट्रभक्त्यै शरीरम. याचा अर्थ असा आहे की भोजन समयी मी नेहमी माझ्या मातृभूमीचे स्मरण ठेवीन. आई तुझा जय जयकार असो असं मुक्तकंठाने मी म्हणेन. दररोज हितकारक आणि सुखदायक अन्न मी खाईन. राष्ट्राची सेवा करण्यासाठी माझे शरीर बलशाली होवो. एकतर अन्न खाताना नेहमी आपल्या मातृभूमीचं स्मरण ठेवलं पाहिजे, शेतकऱ्याचं स्मरण ठेवलं पाहिजे की त्याच्या कृपेनेच आपल्याला आज 2 घास खायला मिळतात आणि राष्ट्राची सेवा करण्यासाठी माझे शरीर हे बलसमृद्ध होऊ दे अशी प्रार्थना ह्याच्यामध्ये केलेली आहे. आता 5वा जो श्लोक आहे तो दीपस्तुती आहे. दिव्याची स्तुती केलेली आहे. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरती पापानी संध्या दीप नमोस्तुते. याचा अर्थ आहे आपण रोज संध्याकाळी घरामध्ये देवापुढे दिवा लावतो. त्या दिव्याला स्मरून हा श्लोक म्हटलेला आहे. दीपज्योती हे परब्रह्म आहे, विष्णूचे रूप आहे. दीप पापे नाहीशी करतो आणि हे संध्यादीपा तुला माझा नमस्कार असो. 6वा श्लोक आहे शांती मंत्र आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते परब्रह्म जे आहे ते पूर्ण आहे. भाषांतर बघायचं बरं का. ते परब्रह्म पूर्ण आहे, त्यातूनच हे जग पूर्ण निर्माण झालेले आहे. पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच शिल्लक राहते. म्हणजे सर्व काही पूर्ण आहे जगामध्ये असा या श्लोकाचा अर्थ आहे. जरा थोडा समजायला थोडा अवघड आहे, पण थोडा सरावाने तुम्हाला तो नक्कीच जमू शकेल. तर अशी ही पहिली प्रार्थना फक्त तुम्हाला पाठांतरासाठी आहे, पण हे श्लोक पाठ करा. धन्यवाद.